राज्यातल्या राजकीय घडामोडींना दिल्लीमध्ये वेग आल्याचं पाहायला मिळतंय। अमित शहांच्या घरी एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। अमित शहांच्या घरी महायुतीच्या बैठकीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। अमित शहांच्या घरी एकनाथ शिंदे आता काही मिनिटांपूर्वी दाखल झाले आहेत। फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांची अमित शहांच्या घरी बैठक होणार आहे आणि याच बैठकीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भातला आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। थेट जाऊयात नवी दिल्लीला, आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री अमित शहांच्या घरी दाखल झाले। थोड्या वेळामध्ये फडणवीस आणि अजित पवार सुद्धा पोहोचणार आहेत। काय घडामोडी आहेत दिल्लीतल्या? दोन आता सध्या इम्पॉर्टंट स्पॉट्स आहेत दिल्लीत, जिथे महाराष्ट्र राज्याला घेऊन राज्य सरकार कशी होणार याच्यावरती चर्चा सुरू आहे। संदीप, सध्या मी आहे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी। हे दिल्लीचं त्यांचं निवासस्थान आहे आणि इथे सध्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांमध्ये मंथन सुरू आहे। नेमकं एक मंत्रिमंडळ कसा असेल, काय राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात जागा मिळेल, त्या सगळ्यांना घेऊन इथे जी आहे चर्चा सुरू आहे। मंत्रिमंडळ स्थापने संदर्भात राजधानी दिल्लीत या दोघांमध्ये मंथन सुरू आहे। तर दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे। महायुतीच्या या बैठकी अगोदर जे आहे एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेत आणि तिथे अमित शहांबरोबर बैठक त्यांची पहिले सुरू झाली आहे असं समजून येत आहे। म्हणजे इथे भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन करण्याच्या मार्ग सुकर करण्यासाठी महायुतीच्या बैठकी अगोदर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नेत्यांची एक वेगळी बैठक आहे। तर तिथे दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक आहे असं समजून येत आहे। राष्ट्रवादी आपल्याला माहिती आहे की राज्यासह केंद्रामध्ये मंत्री पदाला घेऊन आग्रही होती आणि त्याला लक्षात घेऊन जे आहे इथे बैठकीत चर्चा सुरू आहे। तसंच एकनाथ शिंदे यांनी काल ज्या प्रकाराने एक स्टेप माघार घेतला त्याच्यानंतर शिवसैनिकांचं सांगणं आहे की त्यांना महत्त्वाचे खाते मिळावे याला लक्षात घेऊन जे आहे तिथे बैठक सुरू आहे। संदीप, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे की एकनाथ शिंदे हे एकटे दिल्लीत आले नसून त्यांचे जे दोन मंत्री आहेत आणि खास नेते आहेत ते म्हणजे शंभूराज देसाई आणि बरोबरच उदय सामंत हेही दिल्लीत दाखल झाले आहेत। तर नेमकं त्यांचं काय कोणतं रोल असेल, त्यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली जाणार का, हाही प्रश्न आहे। एक आपण बघितलं तर महत्त्वाचे खाते कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केलं जाणार ह्याच्यावरती निर्णय होणार। अजित पवार यांनी आज सकाळीच सांगितलेलं की मुख्यमंत्री पदासाठी नव्हे तर मुख्यमंत्री पूर्ण मंत्रिमंडळ कसं असेल यावरती दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहे आणि 2 तारीख पर्यंत जे आहे शपथविधी होणार हेही समजून येत आहे। म्हणजे आज नवी दिल्लीत महाराष्ट्र राज्य सरकारचं मुख्यमंत्रीपासून ते मंत्रिमंडळ पर्यंत सगळ्यांवर शिक्कामोर्तब होणार आणि आज निर्णय घेतला जाणार। संदीप, अगदी उर्वशी, आपण बघतोय दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री कोण असणार, मुख्यमंत्री तर भाजपचा होणार हे आता त्यावर शिक्कामोर्तब झालं, मात्र कुणाचं नाव येणार यावर शिक्कामोर्तब आता थोड्याच वेळामध्ये होणार आहे। पण या सगळ्यामध्ये गृह खातं कुणाकडे जाणार, त्यासोबतच अर्थ खातं कुणाकडे जाणार याविषयीचा जो सस्पेन्स आहे तो सुद्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। उर्वशी, हो, सस्पेन्स एकामागे एक वाढतच चालला आहे। मात्र महायुतीचा महाविजय असूनही इतके सस्पेन्स आहेत तर खूप वेगळे प्रश्न निर्माणही होत आहेत। पण हो, खात्यांना घेऊन जी एक चर्चा आहे ते म्हणजे हे अजित पवार यांच्याकडे ज्या प्रकाराने फिनान्स डिपार्टमेंट लास्ट टाइम दिलं गेलेलं तो खाता आता परत अजित पवारांना मिळतं का? कारण की खूप असे कंप्लेंट्स तेव्हा येत होते खालच्या ज्या ग्राउंड लीडर्स आहेत, ग्राउंड जे नेते आहेत त्यांच्याकडून की फिनान्स जे आहे तो प्रॉपर येत नाहीये, थोडं भेदभाव होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जे एरियाज आहेत तिथे त्यांना व्यवस्थित जे आहेत पैसे मिळत आहेत, तसेच भाजप आणि शिवसेनाचे जे नेते आहेत किंवा जे एरियाज आहेत तिथे ते पैसे मिळत नाही। म्हणून प्रश्न हा आहे की भाजप ह्या तो डिपार्टमेंट त्यांना देतो का? तसंच नव्हे तर बाकीचे
2 एक्स्ट्रा भाजपकडूनच खाते एकनाथ शिंदे यांना मिळतं का? कारण की अजित पवार यांच्याकडे मोजून कमी असे खाते होते, त्याच्यातून ते शेअर करता येणार नाही. म्हणूनच भाजप आपल्या पॉकेटमधून खाते एकनाथ शिंदे यांना अजून देते का, असं हेही बघणं ठरेल.